कसं आहे की अमेरिका आणि इराण मधलं युद्ध एक 15 दिवस थांबलं आणि काल दोन्ही देशांनी सहमती दिली. युद्धाच्या दरम्यान इस्लामाबादमध्ये बोलणी होणार त्यासाठी पाकिस्ताननं पुढाकार घेतला. अर्थात इस्रायल आणि पाकिस्तानचे संबंध पाहता मला असं वाटत नाही की ती बोलणी पाकिस्तानमध्ये होईल. पण त्या ठिकाणी बोलणी होत असताना आंतरराष्ट्रीय त्या युद्धाच्या राजकारणाचा संजय राऊतासारख्या माणसाला गुदगुल्या का? ते म्हणतात की जगाच्या पाठीवर पाकिस्तानला श्रेय जातं किंवा पाकिस्तानला त्याच्यामध्ये फार मोठं ताकद वाढेल. मला असं वाटतं की पाकिस्तानच्या गोडवे गाण्याची गरज नाही. आज खऱ्या अर्थानं टीव्हीवर बोलून युद्ध थांबेल का? अजिबात नाही. भारताची परराष्ट्र नीती जबाबदार आणि संतुलित आहे. शांततेची भूमिका जगाच्या पाठीवर भारत नेहमीच घेतो. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून जगात भारताची प्रतिमा फार उंचावलेली आहे, मोठी आहे. पाकिस्तान सारख्या देशाला गांभीर्यानं कुणी घेत नाही हे संजय राऊतांना माहिती नसणं हे फार मोठं दुर्दैव आहे. आणि म्हणून भारताच्या सामर्थ्यावर प्रश्न निर्माण करणं, मला असं वाटतं की भारताविषयी संजय राऊतांना काही देणं घेणं नाही. युद्ध अमेरिका इराण मध्ये चाललं आणि तुम्ही पाकिस्तानचे गोडवे गाऊ लागलात. म्हणून संजय राऊतांना मला हे सांगायचंय की भारत हा सक्षम आहे, भारत हा शांतताप्रिय आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 पासून भारताची जगाच्या पाठीवर प्रतिमा उंचावलेली लक्षात घ्या.